तुम्ही एसपींची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? नाही, मी केस संदर्भात आणि जे सद्य परिस्थिती आहे चालू त्या संदर्भात वेळोवेळी एसपी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. ते पण मला रिस्पॉन्स देतात आणि मी त्यांना प्रत्येक गोष्ट जे काही घडते त्याला जे कोणी कटकारस्थान किंवा काही बदनामीचे प्रयोग करतं आहे त्याला उत्तर न देता मी त्याचे उत्तरं साहेबांकडून घेतो आणि साहेब मला चांगला रिस्पॉन्स देतात. त्याच पद्धतीनं मागच्या काही दिवसापासून जे माझे साडू आहेत दादासाहेब खिंडकर, हे एका त्यांच्या गावच्या वैयक्तिक भांडणामुळं ह्यांचं जे काही प्रकरण चालू होतं तर त्याचं कंपेअर काही लोक इकडच्या माझ्या प्रकरणाशी करत होते. मी स्पष्ट ज्या दिवशी बोललो त्याच्यानंतर 13 महिन्यांनी आजच या विषयावर बोलायलो की माझा आणि त्या जे गावगाड्यातल्या त्यांच्या विषयाचा काही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक ग्रामपंचायत लेवलचे भांडण असतील, परंतु त्या भांडणाचा ह्याच्यातले जे साक्षीदार आहेत, फिर्यादी आहेत, ते इकडं त्याचा संबंध थेट आणत आहेत की काही जण ही केस माझी मिटवून घ्या, मग ही केस आम्ही मिटवू. त्या संदर्भात देखील मी वेळोवेळी साहेबांना भेटलेलो आहे आणि माझ्याविषयी चुकीची अफवा किंवा बदनामी कशी होईल किंवा मी खच्चीकरण माझं कसं होईल अशी या सगळ्यांची म्हणजे प्रयत्न चालू आहेत. परंतु मी त्याला कधी भीक घालणार नाही, त्याला मी बळी पडणारा माणूस नाही. मी न्यायासाठी लढतोय आणि न्यायासाठी लढणार. आणि माझं काल दादांनी एक दावा केला होता की त्यांना सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत काही लोक ऑफर घेऊन आले, त्याच्यामागचं नेमकं सत्य? हा, ते मी बोललेलो आहे अगोदरच. एसपी साहेबांना मी ते मागच्या 6 महिन्यापासून सांगत होतो. डिसेंबरमध्ये ती घटना घडली की मला एका जागेवर बोलून घ्यायचं त्यांचं षडयंत्र होतं. त्याच्यातले जे साक्षीदार आहेत त्यांचं की तुम्ही या, आपण ही गोष्ट मिटवू. परंतु मी म्हणलो मला ज्या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणी मी येईल, तुम्ही ज्या ठिकाणी बोलवताल त्या ठिकाणी मी यायला तयार नाही. कारण का माझ्याविषयी परत एखादा तक्रारी अर्ज जर दिला असता तर मला त्याला परत उत्तर द्यावं म्हणजे द्यावं लागले असते. तर त्याच्यात असं होतं की म्हणजे कंडिशन अशा होत्या की हे तुम्ही सबमिट करून घ्या, आम्ही हे सबमिट करू. परंतु तसं कम्पेअर करायचा काही संबंध नाही. मी डे 1ला सांगितलं होतं की माझा आणि ह्या प्रकरणाशी कुठं संबंध नाही. मी माझ्या न्यायाच्या प्रक्रियेत आहे. माझ्या भावाला ज्या लोकांनी संपवलं त्या न्यायाच्या प्रक्रियेशिवाय मला बाकीचे कुठलेही घेणं